गोवा सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली। या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयांची माहिती दिली। आजच्या प्रेस कॉन्फरन्सात तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता। गुड आफ्टरनून। ओके, आजच्या कॅबिनेटाक जाल्ली डिसिजन्स तुमच्या सगळ्यांच्या समोर दवरता। आमी डेप्ट रिलीफ स्कीम आशिल्ली पळय मायनिंगांतली, काही जाण थोडे उरलेले, ओके, ताका लागून तिका परत एकदा एक्सटेंशन जे आसा 31 मार्च 2021 पर्यंत दिल्ले आसा, जेणे करून एक थोडे जाण उरले तांकां ताजो बेनिफीट मेळटलो। ओके, एक्सटेंशन दिला। मी गोवा दमन एंड दीव मोटर व्हेकल टॅक्स जो आशिल्लो पळय न्ही, तो ह्या हातूंतल्यान पास केला। आनी तेजें रेजोल्युशन जे आसा, म्हणजे कमर्शियल व्हेकल जे आशिल्ल्यो तांकां आमी 50% रोड टॅक्स डिडक्शन दिल्लें आसा। 31 मार्च 2021 पर्यंत जे टॅक्स फारीक करतले तांच्या खातीर कमर्शियल व्हेकल ओन्ली, म्हणजे गोंयकारांच्यो बिझनेस करपाच्यो गाडयो ज्यो आसा ह्या सगळ्या जाणांक 50% डिडक्शन दिला। कारण 1 मार्च पासून तशें 6 म्हयने मॅक्झिमम सगळ्या जाणांच्यो गाडयो बंद उरल्या। तांकां ताजेर आमचो पेनल्टी भरची पडची ना किंवा इंट्रस्ट लागचो ना। ओके, उरलेल्याच 6 म्हयन्याचो तेंच्यांनी भरून आपलो कमर्शियल व्हेकल पयलीं भरला तांचो विचार जातलो। हय, रिटर्न दिवचा ना, ते कॅरी फॉरवर्ड करपाक शक्य आसा। ओके, ताज्या उपरांत आमी प्रमोशन ऑफ द कमर्शियल ट्री प्लांटेशन ऑन अ प्रायवेट नॉन फॉरेस्ट लँड इन गोवा थ्रू द सिम्प्लिफाईड रेग्युलेटरी रिजीम एज द ईज ऑफ डुईंग द बिझनेस। गोंयांतल्या प्रायवेट लँडांचेर आमकां जांकां झाडां रोवपाची आसा, म्हणजे आपली स्वताची लँड जाका प्लांटेशन करपाचें आसा, ताज्या खातीर आमी आयच्या कॅबिनेटात डिसिजन घेवन द प्रमोशन ऑफ द कमर्शियल ट्री प्लांटेशन ऑन अ प्रायवेट नॉन फॉरेस्ट, म्हणजे ही झाडां विशेष करून आमी जाका म्हणटा की चंदन प्लांटेशन आसतलें, सागवान प्लांटेशन आसतलें, ह्या सारकेली प्लांटेशन्स आपूण करपाक जाता। ती 3 वर्सांनी किंवा 5 वर्सांनी परत ती ट्री कट करपाक फॉरेस्टा कडेन परमिशनाक येवपाक मेळचें ना। वायल आतां गरज ना येवपाची, आतांच तो प्लांटेशनाक वयता आसतना तेणी परमिशन घेवपाचें आनी प्लांटेशन करपाचें। वी आर प्रमोटींग द प्रायवेट फॉरेस्ट प्लांटेशन्स इन शॉर्ट ह्या पॉलिसींतल्यान। ताणें आपले सगळे पेपर लिस्ट आतांच सबमीट करपाचें आनी जेणे करून तेणी 3 वर्सांनी किंवा 5 वर्सांनी तें प्लांटेशन कट करपाक वचूं येता। भितर एक 5 तरेची झाडां आसा, चंदनाचें झाड आसा, अजुनूय तितूर एड करपाक जाता, कांय हरकत ना, बाय टेकिंग द परमिशन ऑफ द फॉरेस्ट। ओके, आमी तितूर खैर म्हटला, सँडलवूड म्हटला, किंदळ म्हटला, माट्टी म्हटल्या, ओके, टीक म्हटला आनी रोजीवूड म्हटला। जाल्यार अजुनूय हितूर कितें आसत जाल्यार बाय टेकिंग द परमिशन, ओके, एड करपाक स्कोप दवरला। मिड डे मिलाच्या स्टुडंट्सांक अलावन्स दिवपाचे ते आमी फ्रॉम तेंचे 5-6 म्हयन्याचे मिड डे मिल्स जे उरलेले ते डायरेक्टली फ्रॉम द मार्केटींग फेडरेशन्स ते तेंच्या घरा पर्यंत पावोवपाचें प्रोविजन जे आसा हे एड्युकेशन डिपार्टमेंटाक परमिशन दिला। ओके, लँड अलॉटमेंट पॉलिसी फॉर द इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरींग क्लस्टर एट तुएम विलेज एट पेडणे तालुका, लँड अलॉटमेंट पॉलिसी जी आशिल्ली ही आमी एप्रुवल घेतला। ड्यूज रिकवरी अँड सेटलमेंट स्कीम 2021 फॉर द रिकवरी ड्यूज ऑफ PWD। जशी आमी इलेक्ट्रिसिटीची ड्यूज रिकवरी स्कीम केली, द सेम धर्तीचेर इट इज अ ड्यू रिकवरी अँड सेटलमेंट स्कीम फॉर द 2021 फॉर द रिकवरी ड्यूज ऑफ PWD। PWDची वॉटर सप्लायची खूब पेंडींग ड्यूज आसात खूब वर्सां पासून। इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाची जशी 30-35 वर्सांची बिलां लोकांनी फारीक करूंक नाशिल्ली, सेम टायपचे बिल्स आसात। ती बी रिकवरी बिल्स जी आसा ही हातूंतल्यान रिकवरी जातली। एप्रॉक्सिमेटली एक 125 crores रुपीज सुमार हे रिकवरी जावपाक शकता। वॉटर सप्लाय तेजो सेम वे त्याच धर्तीचेर आमी 50% वन टायम सेटलमेंट, ताची स्कीम डिटेल्स ते आपल्या सायटीचेर घालतले। 50% म्हणजे जेंचे उरला ताका 50% करून वन टायम पेमेंट करून सोंपोवपाचें, जेणे करून जेंच्यो केसीस आतां पर्यंत मामलेदारा कडेन चलताल्यो पळय न्ही, त्यो विड्रॉवल जावन तांचो एक्झिक्युटीव मॅजिस्ट्रेट तांच्यांनी अपॉयंट केला। तर ती थंयसर जातालें कितें तर मूळ गोंयकाराक बाबड्याक दर म्हयन्याक मामलेदाराच्या ऑफिसान आपलें बील फारीक करूंक ना म्हणून कंटिन्युअसली फावटी मारच्यो पडटाल्यो। त्यो आमकां फावटी मारपाक नाका। कोणाचें सपोज एक जर 30,000 बील उरलां जाल्यार तें वन टायम सेटलमेंट करून खंय तरी 15,000चेर 50%चेर येतलें आनी वन टायम तेणी भरून, जेणे करून जो मूळ गोंयकाराक त्रास जातालो परत परत ताका 10,000 15,000 रुपया खातीर कितलेशेच फावटी मारच्यो पडटाल्यो त्यो हातूंतल्यान बंद जातल्यो।
ओके. एक म्हाका दिसता 25 to 30 crores ऑफ रुपीज हे जावं शकता. म्हणल्यार तो बेनिफिट्स आमी लोकांक दिता हे म्हणपाक काय हरकत ना. ओके. एक वॉटर सप्लाय डिपार्टमेंटाचे एक्सपेंडिचर सँक्शन आशिल्ली जी एमर्जन्सी कामां घेतलेली त्याच्या खातीर एक्सपेंडिचर सँक्शन आशिल्लें. देर इज अ लँड एक्विजिशन फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द लिंक रोड फ्रॉम इट्स जंक्शन ऑफ द NH66 म्हणजे ओल्ड NH17 हायवे टू द दारगळे मोपा एअरपोर्ट, जो आमकां नॅशनल हायवे प्रोजेक्ट सँक्शन जाला. मोपा कनेक्टिविटी टू द नॅशनल हायवे NH17 म्हणजे आतांचो NH66 ताज्या खातीर आमी ताजो हें जें आसा पळय न्हू लँड एक्विजिशन पॉलिसी क्लियर केल्ली आसा, जेणे करून मोपा कनेक्टिविटी टू द नॅशनल हायवे हो जाता तितके बेगीन 1.5 वर्साच्या भितर प्रोजेक्ट पुराय करपाचो आसा. त्या खातीर कॅबिनेटान ताका एप्रुवल दिल्लें आसा. PWDच्या वतीन आमी नवीन आनी एक चीफ मिनिस्टर रोजगार योजना 2020 फॉर द इंजिनियरींग प्रोफेशनल्स हाज्या खातीर नवीन योजना आज लॉन्च केल्या. जे डिप्लोमा इंजिनियर्स आसात, डिग्री इंजिनियर्स आसात, हांच्यांनी म्हणजे 5 lakhs फॉर द डिप्लोमा इंजिनियरिंग्स आनी 10 lakhs फॉर द डिग्री इंजिनियर्स. नवीन जेंच्यांनी आत्तां बिलो 35 years जे आत्तां पास आउट जाल्या तांच्या खातीर डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट जे आसा विदीन देम तांच्याच भितर कॉम्पिटिशन जातलें आनी तांकां हें काम अलॉट केलें वयतलें. डिप्लोमा होल्डरांचो सेपरेटली स्लॉट आसतलो, डिग्री होल्डरांचो सेपरेट स्लॉट आसतलो. प्रत्येकाक काम मेळचें हाज्या खातीर प्रयत्न आसा, कारण बारीक काम आसा हे ओल्ड कॉन्ट्रॅक्टर्स आसा तांकांच परत परत मेळटा 5 लाख आनी 10 लाखाची सकयली. जे नवीन इंजिनियर्स आसा तांकां काम मेळपा खातीर आनी तांची इवन दो EMD आनी हे जे आसा पळय न्ही ते सुद्दां फॉर द 500 रुपीज आनी 1000 रुपीज इतकी कमी दवरलेली आसा. ह्याच कॉन्ट्रॅक्टाचेर ताका कॉन्ट्रॅक्ट मेळ्ळ्या उपरांत EDC कॅन फायनान्स, EDC बरोबर टायप केला. ताका जे 10 लाख रुपया गरज आसा ते EDC फायनान्स करूं शकता, जेणे करून गोंयांतले जे इंजिनियर्स बेकार आसा तांच्यांनी आपलो सेल्फ एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्टर्स जावपाचे प्रमोट करपा खातीर चीफ मिनिस्टर रोजगार योजना 2020 फॉर द इंजिनियरींग प्रोफेशनल्स हे सुरू केल्लें आसा. ह्याच धर्तीचेर आमी आत्तां PWDन सुरू केला, फुडें WRD कडेन येतले, फुडें वेगवेगळी कामां गोंयकारांक मेळची हाच्या खातीर हें प्रमोशन आसा, जेणे करून न्यू गोंयकार्स हे कॉन्ट्रॅक्टर्स PWDन आसतले, इरिगेशनान आसतले, इलेक्ट्रिसिटीन इन फ्युचर आसूं शकता. पण आत्ताच्या घडीक सुरवातीक आमी PWDंतल्यान हाची सुरवात केल्ली आसा. सिव्हिल इंजिनियरा खातीर स्टार्ट केला, ताच्या फुडें बाकीच्या इंजिनियरा खातीर त्या पद्दतीन स्टार्ट करूयात. बट हातूंतल्यान एखादो मेकॅनिकल इंजिनियर भुरगो सुद्दां जर करता आसत जाल्यार तेणीय बी करपाचो तेजो स्कोप जो आसा हो ओपन दवरला आमी. ताज्या उपरांत इट इज नेक्स्ट. ओके, आमी पोस्ट फॅक्टो एप्रुवल फॉर द अपॉइंटमेंट ऑफ द डॉक्टर रमेश जैन आनी डॉक्टर अनुभव गुप्ता हे आमी कन्सल्टंट हे लॅब सेट करता आसतना घेतलेले ड्युरींग द कोवीड. तांकां आमी एप्रुवल दिल्लें आसा. अपॉइंटमेंट ऑफ द 2 व्हिडिओ कॉन्फरन्सिंग इक्विपमेंट आमच्या हितूंतले प्रिझन डिपार्टमेंटांतले. दॅट इज नॉट अ बिग थिंग. अपॉइंटमेंट ऑफ द स्टेट इलेक्शन कमिशन RK श्रीवास्तव हांच्यांनी रेजिग्नेशन दिल्या उपरांत तांच्या चोकाराम गर्ग, श्री चोकाराम गर्ग IAS हांकां आमी स्टेट इलेक्शन कमिशन म्हणून तांकां अपॉइंट केल्लें आसा. येस, हय. आज आमचो मिनिस्टर बाब फिलीप नेरी हांच्यांनी हो इशू म्हाज्या समोर हाडिल्लो आनी ताजेर नॉट ओन्ली ऑन द कोल, द डिफरंट प्रोजेक्ट्स, डिफरंट एजिटेशन्स, बाकीच्या सगळ्या विशयाचेर ताजेर सकोलान डिस्कशन्स जाले. ताजेर फायनल कन्क्लुजन जशें हांवें म्हटलां की सेंट्रल मिनिस्टरांक सगळ्यांक आमी ब्रीफ केला. बट हातूंतलो टमनार प्रोजेक्ट हो गरज आसलेलो गोंयांक प्रोजेक्ट आसा. हांव तुमकांय सांगता, तुमकांय तेजी नीड सगळ्या जाणांक खबर आसा. टमनार प्रोजेक्टा खातीर 400 kV लायन जी कर्नाटकांतल्यान गोंयांत येता, म्हाजी सगळ्या तुमकांय रिक्वेस्ट आसा, कारण आमी हो जर टमनार प्रोजेक्ट ऑलरेडी काम सुरू जाला आनी गोंयांतली पावर नीड जर पळयत जाल्यार म्हाका दिसता गोंयकारूय एग्री करतले की आमकां हो प्रोजेक्ट जायो. 400 kV लायन येवपाक जाय. फक्त ताजे 6 पोल हे त्या मोल्या फॉरेस्टान येता, 6 पोल्स. हाज्या व्यतिरिक्त कांयच येना. बाकीचो सगळो टमनार प्रोजेक्ट हो प्रायवेट लँडाचेर सेटअप जाता. ताच्या खातीर ताजी फक्त पोल जो घालपाचो सेटअप आसा तितक्या पुरतेच फक्त ट्री कट जाता. उरलेलो डबल ट्रॅकिंग ऑफ द रेल, नॅशनल हायवे ह्या सगळ्यांचेरूय डिस्कशन जालें. इवन दो कोल
त्या प्रोजेक्टाचेर जशें हांवें म्हटलां की सेंट्रल मिनिस्टरांक सगळ्यांक ब्रीफ केला ताजेर जाता तितके बेगीन द कॅबिनेट हॅड गिवन अ पावर टू मी की जाता तितके बेगीन तेजेर सेंट्रल मिनिस्टरांक कन्सल्ट करून तेजेर डिसिजन घेवचें आमी त्या कन्क्लुजनाचेर थोड्या दिसां भितर मिनिस्टरांच्या बरोबर डिस्कशन सुरू आसा विल कम टू द कन्क्लुजन लोकांनी आत्ता पर्यंत म्हणजे खूब मोठ्या प्रमाणात बाब फिलीप नेरीन तो सांगलेंय बी आनी फिलीप नेरीन तेजेर कन्सर्नूय रेज केलो की सगळ्यांचो एक इश्यूज जे सगळे एकत्र घेवन हाजेर आमकां डिसिजनाचेर येवपाक जाय त्याती कोल गोंयांतलो कोल कमी जावपाक जाय आनी गोंयांतलो कोल बंद जावपाक जाय हांव परत सांगता गोंयांतलो कोल कमी जावपाक जाय ह्या मताचो हांव आसा इन लॉंग रन जर तो बंद जावपाक जाय आमकां दुसरी कॉमोडिटीज जर थंयसर आयली हांव परत रिपीट करता पण एकदम बंद करप जावचें ना ताच्या खातीर तेजे डिपेंडंट जे आसात म्हणजे फॉर एग्जाम्पल 1500 फॅमिलीज ताजेर डिपेंडंट प्लस 4500 पेन्शनर्स ऑन MPT हांवें पर्सनली MPTच्या चेअरमॅनाकूय आफोवन हाडिल्लो हांवूय MPTच्या चेअरमॅना कडेन उलयलां आनी ताच्या रिलेटेड हांव कॅप्टन ऑफ आपले शिपींग मिनिस्टर श्री मांडवियाजी हांच्याय कडेन उलयलां पण ताजेर अल्टरनेटिव्ज जे आसा हे अल्टरनेटिव्ज सोदप तांच्यांनी चालू केला पण डेफिनेटली एक खात्रीचें आसा की तो आमी 50% पर्यंत कमी करपाच्या डिसिजनाचेर आमी बी आमची तयारी आसा की ते कमी करपाक जाय आनी ताजेर वर्किंगूय सुरू जाल्लें आसा अजून डेट दिवंक ना हय 50% कमी करता आत्ताच्या घडीक तरी खंयसरूच लँड एक्विजिशन प्रोसेस चालू ना पण एक गजाल हांव मुद्दाम तुमच्या माध्यमांतल्यान सगळ्या लोकांक सांगता सगळें काम चालू आहा तें डबल ट्रॅकिंगाचेंच आसा अशें न्ही तेंचें रुटीन वर्कूय आसता जो ट्रॅक आसा तो रिपेर करप ताजेर परत कितें तरी तेंचे मायनर थंयसर जो एक्झिस्टींग ट्रॅक आसा लोकांनी आंदोलन करून जे एक्झिस्टींग ट्रॅक आसा तेजें एक्झिस्टींग काम आसा हाका तरी विरोध करचो न्हू अशें म्हाका दिसता कारण आमी तेंचो कन्सर्न आमकां समजता तो कन्सर्न आमी रेज केला म्हाका निवेदन दिवन गेले हांव चवकशी करपा लायता कित्याचेर टिल नाव नॉट वी आर प्रिफरिंग इन द डिफरंट IT सेक्टरांनी प्रिफर करूं शकता किंवा इन्वेस्टमेंट इन द इलेक्ट्रॉनिक्स स्पेशली वी आर प्रिफर 100% मायनींग जर सुरू जालें म्हणजे जेन्ना मायनींग सुरू आसलें तेन्ना 3 ते 4 मिलियन कोल फक्त हांगांतल्यान वयतालो तर ते आमी जेन्ना अल्टरनेटिव्हचो वेगवेगळो म्हणटा परत एकदां मायनींग सुरू जालें जाल्यार थंयसर स्कोपूच उरचो ना म्हणजे हार्डली 3 ते 4 मिलियनाचेर परत एकदां येवपाक शकता आमी सगळ्या गोष्टी खातीर फोर्स लायत आसता मायनिंगे खातीर कित्याक म्हादय खातीरय फोर्स लायत आसता लोक जे थोड्याशांक हांवें प्रत्येक जे करता ते प्रत्येक फुडल्यान सांगपाक जाय अशी गरज ना थँक्यू एकटोच उलया मरे आत्ताच्या घडीक उदकाची जी थोडीशी शॉर्टेज आसा पळय न्ही वेगवेगळ्या जाग्याचेर लिकेजीस वेगवेगळ्या जाग्याचेर पायप हें जाल्ली आसा ताका लागून ती शॉर्टेज आसा इट इज नॉट बिकॉज ऑफ द माते हांव तुका तेजे डायरेक्ट फिगराचेर येना बट कंपॅरिजन इन द मंथ ऑफ एप्रील मे ओके इट इज इम्प्रूवड म्हणजे 60 to 70% जे आसा हे इम्प्रूव जाला ओके ताका लागून आमी 30 नोव्हेंबर पासून ऑस्टेरिटी मेजर्सा खातीर आमी जो सर्क्युलर काडलेलो तो सर्क्युलर वी हॅव विड्रॉन ना अजून जातले एक मरे हांव तुका एक सांगता लोकांक समजून घेयनासतर कितेंय उलोवपाचें आनी विशेश करून विरोधी पार्टीक संवय जाल्ली आसा हांव तुका तो जे सांगता पळय न्ही आनी काल जे DMGन गेले आय हॅव व्हेरीफायड दॅट ओवर हॅड ऑक्शन ओके आनी हायेस्ट बिडर जो कोण आहा पळय न्ही आय थिंक इट इज कितले मिलियन ते म्हाका खबर ना बट ते हायेस्ट बिडर आहा पळय न्ही ताका तो ओवर दिला आतां MPTंतलो ओवर जर कोणाक तरी एक्सपोर्ट करपाक जाय जाल्यार वगीच मिनिस्टराचेर घालप ही चुकीचें समज आसा
जे मुळात पयलीं समजून तरी घेवपाक जाय तो ओवर ऑप्शन केल्लो त्या कन्सर्न कोणाचो पार्टीक मेळ्ळा आनी तेंच्यांनी थंयच्यान तो एमपीटींतल्यान तो आपल्या बोटींत घालून व्हरतलोच न्ही म्हणून वगीच खंय तरी म्हणजे कितें जालां खंयची एक्टिविटी चलता पळय न्ही तिका विरोध करपाची संवय जाल्या काँग्रेसीक दुसरें तिसरें कांयच काम ना म्हटल्या उपरांत तांकां कशें आसा ते स्वता करप्शन करताले तांकां प्रत्येक गोश्टीन त्या खातीर करप्शन दिसता चुकीचो समज आहा तुजें हे पळय कोणाचो एकूच मिनीट कोणाचो खंयसर कॉन्ट्रॅक्ट कितें आहा हें म्हाका खबर ना ओके एमपीटी कडेन जर कोणाचो कितें कॉन्ट्रॅक्ट दॅट इज अ सेकंडरी इट इज गव्हर्मेंटाचो कांय कन्सर्न ना भितर हे पळय हांव परत सांगता तुमकां नुसी नलिनी आनी रिवर प्रिन्सीस ह्यो दोनूय गजाली खबर आसा तुमी कंपेर करात रिवर प्रिन्सिसा खातीर स्टेट गव्हर्मेंटाचे कितले पयशे म्हणजे हांव म्हणटलो वेस्ट जाले आनी नुसी नलिनी ही म्हाज्या टेन्युरान जाल्ली सरकाराच्या तिजोरींतलो एक सुद्दां पयसो न स्पेंड करता म्हणजे आसा तशें आनी कसलेंच डिजास्टर आनी त्या वयल्यान पयशे खर्च करून रिवर प्रिन्सिसाचें कितें जालां तूं यू आर विटनेस तुमी सगळे जाण आयक हांव तुका एक सांगता ताजेर तेंच्यांनी सगळी इन्क्वायरी केली ते नुसी नलिनीची कशा पद्दतीन तेंच्यांनी जे कितें दॅट इज देर आमकां थंय कसलोच हार्मफूल जावंक ना दॅट इज आवर स्टेट्स कन्सर्न आमी मात सुद्दां स्टेटीक कसलो त्रास जावंक ना दे आर डुईंग द एमपीटी इज डुईंग द इन्क्वायरी या ऑफकोर्स आयक एमपीटी चेअरमॅनाचेर एक्शन घेवपा खातीर आमी ऑलरेडी ताका तेन्नाय बरयलां आनी नेक्स्ट आय हॅव रिमायंडेड ऑल्सो वॉट एवर द थिंग तेंच्यांनी कितें तें एक्शन घेतलें आसतलें एमपीटीन म्हाजी ना मरे हे पळय गोंयांतल्यान कोणाक महाराष्ट्रान वचपाक जाय पळय न्ही रे तांच्यांनी तेजी हे आपले नेगेटीव सर्टिफिकेट घेवन वयचें पडटा त्या ती वॉट एवर आमचे प्रायवेट लॅब आसा किंवा गव्हर्मेंट लॅबांनी तांच्यांनी पेमेंट करचो आनी वयचो कोणाक महाराष्ट्रान वचोंक जाय जाल्यार आमी कित्याक तेजो खर्च बेर करचो तेणी पेमेंट करचो गव्हर्मेंटान आनी तेणी वयता आमची एसओपी आमी म्हटल्या आमच्या कडेन जे कोण आसा ताका आमी फुकट टेस्ट कित्याक करता तो स्प्रेड जावचो न्ही ताका ट्रिटमेंट बट तुका महाराष्ट्रान वचूंक जाय जाल्यार आमी फुकट कित्याक टेस्ट करूं आज कॅबिनेटाचे डिसिजन्स खूब आसा सांग जालें